पवार कुटुंबासोबत आम्ही चर्चा करू असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। चर्चेनंतर उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ। पवार कुटुंबासोबत आम्ही चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि चर्चेनंतरच उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। त्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं, तिथे त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेने मी या ठिकाणी आलो। त्यापेक्षा मला या काही बोलायचं साहेब, सगळ्यात जास्त की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली याच्यावर खूप वेगवेगळी चर्चा सुरू आहे। नेमकी भेट कशासाठी होती, काय कारण आहे? आज भेट जरूर झाली। सुनेत्राबाईंनी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे। धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू। जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्यासोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे। आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादांनी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला, आज आपण पाहतो की त्यांच्या दुःखद निधनाने संबंध राज्य शोकमग्न आहे। 2 दिवस प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, दादांचे सर्वस्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत। त्यामुळे त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत। बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठली चर्चा नाही। मुख्यमंत्र्यांची भेट होती, झाली। कालही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, आपण बघतोय की उद्याचा दिवस राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण उद्या जी बैठक होणार आहे त्यामध्ये गटनेता असेल किंवा त्यासोबतच उपमुख्यमंत्री पदाचं नाव सुद्धा अंतिम होणार आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं। एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत राष्ट्रवादीमध्ये। अगदी सकाळपासून आपण बघतोय की घडामोडींना तर वेग आलेला आहे आणि आता छगन भुजबळ यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे। शो मस्ट गो ऑन असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे अजित पवार यांच्या जाण्याचं दुःख आहे, ती पोकळी कधीही भरून निघणारी नाही, मात्र त्यांची पदं कुणाकडे तरी दिली पाहिजेत याबाबत अजित पवार पक्षाचे हे प्रमुख नेते आता ठाम आहेत आणि त्या दृष्टीनेच आता हालचालींना सुरुवात सुद्धा झाली आहे। छगन भुजबळांनी अगदी स्पष्टपणाने हे सांगितलेलं आहे की उद्या कार्यकारिणीची बैठक होईल, गटनेता पदाची निवड होईल आणि कदाचित उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा उद्याच निश्चित केला जाईल आणि त्यानंतर तातडीने शपथविधी सुद्धा होईल। जी बातमी आपण चालवतो आहोत मगासपासून, जी 24 तासच्या या बातमीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं म्हणता येईल की लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जावा। इतकंच नाही तर लवकरात लवकर शपथविधी सुद्धा व्हावा। हेच प्रयत्न, हीच घाई आपल्याला अजित पवार पक्षाच्या नेत्यांची बघायला मिळते आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बघायला मिळते आहे। मात्र विलिनीकरणाचा जेव्हा प्रश्न येतो त्याबाबत मात्र अजित पवार पक्षाचे हे प्रमुख नेते कोणतीही ठोस अशी भूमिका जाहीर करताना आपल्याला बघायला मिळत नाहीये। त्याच्यामुळे विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे, विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या ऐरणीवर नसलेला बघायला मिळतो आहे। विलिनीकरणाच्या ऐवजी ते जे घाई करतायत ती म्हणजे गटनेता पदाच्या निवडीची आणि लगोलग उपमुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची। त्याच्यामुळे ही घाई ही नेमकी कशासाठी आहे, तर विलिनीकरण हे मागे पडावं किंवा विलिनीकरण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे का, असा सुद्धा प्रश्न, अशा सुद्धा एक चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही सुप्त संघर्षाची नांदी आहे का, अशी सुद्धा चर्चा आता हळूहळू का होईना पण मला सुरुवात झालेली आहे। अर्थातच असं म्हणणं हे खूप घाईचं ठरेल, कारण अशा पद्धतीने सुरुवातीला पवार कुटुंबीय हे अजूनही शोकमग्न आहे। धक्क्यातून सावरलेलं नसताना जर गटनेता निवड केली जात असेल, जर उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जात असेल, तर अजित पवारांची जी इच्छा सांगितली जाते शरद पवार गटाच्या पक्षाच्या नेत्यांकडनं, की अजित पवारांचीच इच्छा होती की शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं, ही एक व्हावी आणि शरद पवारांकडे बघून ते हे म्हणत होते। तर विलिनीकरणाचा हा मुद्दा घाईनं पुढे का रेटला जात नाहीये, त्याऐवजी केवळ आणि केवळ उपमुख्यमंत्री पदाकरता का घाई केली जाते, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। छगन भुजबळ यांनी अगदी स्पष्टपणाने हे म्हटलेलं आहे की शो मस्ट गो ऑन आणि अजित पवार यांची जी महत्त्वाची खाती आहेत, जी पदं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं उपमुख्यमंत्री पद आहे, हे लवकरात लवकर एका चेहऱ्याला दिलं जावं आणि तो चेहरा सुनेत्रा पवार यांचा असावा। यावर आता सर्व नेत्यांचं एकमत होत असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। अगदी, त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी होत्या त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।